हॅलो गाईज, तर बघू शकता आम्ही कुठं पोहोचलो आहे. तर आंब्याच्या वाड्याला तर खूप दिवसांनी जायचा प्रयत्न करत होतो आम्ही. तर काही जमतच नव्हतं जायचं. म्हटलं आज सुट्टी आहे रविवारचं, मग चला फिरून येऊ असं करून हानीचे पप्पा आज आम्हाला फायनली घेऊन झाले. बरं पोचता पोचता म्हटलं भूकच लागून गेली होती, 1:30 वाजून गेलेले होते. म्हटलं चला आधी पोटोपा करूया, मग विठोबा म्हणजे आधी खाऊन घेऊया, मग त्याच्यानंतरूनच आपण फिरून घेऊया बरं का. तर इथं मागवलेलं होतं मिसळपाव. मग बघू शकता हानीचं सुरुवात झालेलीच होती आणि हानीच्या पप्पांची पण सुरुवात झालेली होती. आणि म्हटलं आपण व्हिडिओ बनवून घेऊया आधी, मग नंतर जेवण करते. जेवण झाल्यानंतर मग आलो मागच्या साईडला. तर बघू शकता वरती चढलो आम्ही आणि बघा किती आंबे आहेत, किती खूपच सारे आंबे एकदम छोटे छोटे लागलेले होते, कैऱ्या लागलेल्या होत्या. मग हनी दाखवत होती की बघ मग मी तिकडे किती छोटे छोटे म्हणजे मोठेच झालेले होते, तर तोडून देते का असं. तर 2-3 हनीने तोडून ठेवलेले होते तिच्या म्हणजे हात पुरते. हनीचे पप्पा सांगत होते की बापरे बापरे थंड वाटतं, इथं झोपून जावं असं वाटायला लागलं होतं आम्हाला तिघांना. मग म्हटलं काय सगळं नाशिक बघत होतं इकडून, बघा किती छान दिसतं एकदम. वातावरण तर खूपच छान झालेलं होतं. ऊन तर खूपच जास्त होतं मित्रांनो. तर इथं पण नाशिकमध्ये पण ऊन येणं वाढून गेलेलं आहे. तर गावाकडे तर अजून जास्तच असेल. तर हनीची तर खूपच मजा झालेली होती आणि माझी पण बरं का. तर खूप दिवसांना बाहेर पडलो आम्ही फिरायला. तर घरामध्ये राहून ना एकसारखं असं बोर वाटत होतं. मग म्हटलं हनी म्हणे की चला पप्पा जाऊया असं. मग कसं तरी आणलं हनीच्या पप्पांना. तर बघा हनी किती छान वाटते सांगत होती. तर हवाने एकदम मस्त गार सुटलेली होती आणि असं वाटत होतं तिथंच झोपून जाऊया का काय असं. तर परत जायची वेळ झालेली होती. मग म्हटलं चला कैऱ्या बिऱ्या बघून घेऊया. मस्त एकदम खाली म्हणजे आलेले होते कैऱ्या, बघू शकते किती छान. मला तोंडामध्येच पाणी सुटत होतं. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.